मिरज मतदारसंघाला मिनी पाकिस्तान म्हणणाऱ्या आमदार सुरेश खाडेंचा जाहीर निषेध। हिम्मत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी, भीम आर्मीचे जयलाभिषेक। मिरज मतदारसंघ हे राखीव मतदारसंघ असून आमदार सुरेश खाडे यांनी बेताल वक्तव्य करून संपूर्ण मिरज मतदारसंघातील मतदारांचा अपमान केला आहे। आपण जे वक्तव्य केलं आहे त्याचा आम्ही सर्वप्रथम भीम आर्मी संविधान रक्षक बलातर्फे निषेध आणि धिक्कार करतो। सुरेश खाडे यांनी जे आमदारकी भोगत आहे ते निव्वळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देणगी आहे, संविधानाची देण आहे आणि सुरेश खाडे यांना विसर पडलेला आहे। कदाचित मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे हतबल आणि निराश होऊन भरकटलेले सुरेश खाडे यांनी बेताल वक्तव्य करून मिरज मतदारसंघातील गुण्यागोविंदाने राहणाऱ्या हिंदू, मुस्लिम, दलित यांच्यामध्ये तिरस्कार, द्वेष, मत्सर आणि घृणा विष कालवण्यापर्यंत काम करत आहेत, हे तपासणं देखील गरजेचं आहे। सुरेश खाडे यांनी मिरज मतदारसंघाला मिनी पाकिस्तान संबोधल्याने या वक्तव्याचा निषेध करावा तेवढं थोडं आहे। सुरेश खाडे यांनी संपूर्ण मिरज मतदारसंघाच्या जनतेची माफी मागावी, अन्यथा भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीनं आमदार सुरेश खाडे यांच्या कार्यालयावर तिरडी मोर्चा काढणार असंही जयलाभ शेख यांनी म्हटलेलं आहे। मिरजेला मिनी पाकिस्तान म्हणणाऱ्या आमदार सुरेश खाडे यांचा भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीने जाहीर निषेधवर धिक्कार। मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी निवड प्रसिद्धीसाठी काय तर म्हणून एखाद्या समाजाला टार्गेट करण्याचे काम केलेलं आहे, खरोखर हे निषेधार्थ आहे। कारण सुरेश खाडे हे ज्यावेळी आमदारकीची शपथ घेत असताना संविधानावर हात ठेवून शपथ घेतलेली आहे आणि हे आमदारकी जे मिळाले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देणगी आहे, त्यांना ही देणगी विसरलेलं आहे वाटतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांच्यात पोचलेले नाही। कारण आपण दलित समाजाचे आहेत, दलित समाजाचा फार मोठा उपकार बाबासाहेबांनी फार मोठा उपकार केलेला आहे दलित समाजावर आणि दलित समाजाला उपकार करतानाच बाबासाहेबांनी बहुजनांवर सुद्धा उपकार केलेला आहे। कारण बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे, या संविधानाच्या आधारावर आपण आमदार झालेले आहेत आणि आपण मिरजेला मिनी पाकिस्तान म्हणताय। अरे आपल्याला लाज लज्जा काय आहे की नाही? अरे आपण काय बोलताय, काय भान आहे की नाही? हां, एक जबाबदार व्यक्ती असून आपण बेजबाबदारपणाने बोलताय। अरे आपण कर्तृत्वानं लोकांमध्ये जावा असं काय तर वादग्रस्त व्यक्ती करून मिरजेमध्ये नुसतं प्रसिद्धी मिळवायचं आहे। अरे मिरज शहर हे दलित, मुस्लिम, हिंदू मुस्लिमाच्या ऐक्याचे प्रतीक म्हणून अख्ख्या भारतात नाही अख्ख्या जगामध्ये ख्याती आहे। आज दुधात साखर म्हणून आम्ही इथं हिंदू, मुस्लिम, दलित इथं राहत असताना आपण केलेले वक्तव्य खरोखरच विचार करण्याची वेळ लावणारी ही वेळ आहे। तर आपण लोकांनी याचा विचार करावा आणि समस्त मिरजकर लोकांची आमदार सुरेश खाडे यांनी माफी मागावी आणि असले वक्तव्य करणाऱ्या लोकांना विधानसभेमध्ये यांना जागा असता कामा नाही। राज्यपालाने आपला विशेष अधिकाराचा वापर करून यांची आमदारकी रद्द करावी। कारण यांचं वक्तव्य हे फार वेगळ्या वळणावर येऊन जाऊन मिरजकरांच्या मनामध्ये रोष निर्माण केलेला आहे आणि आम्ही समस्त भारतीय या घटनेचा निषेध करतो, या वक्तव्याचा निषेध करतो आणि सुरेश खाडे यांनी राजीनामा देऊन परत या मिरज मतदारसंघामध्ये उभा राहून निवडून येऊन दाखवावे एवढंच मी सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।